बालक पारायण उपक्रम. कथारूप श्री गजानन महाराज. अध्याय 7. निरूपण श्री मोहन वराड पांडे. अभिवाचन सौ मेधा वराड पांडे. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा जय गजानन. आज आपला 7वा अध्याय. मागील अध्यायात आपण पाहिलं की श्रावण महिन्यात गजानन महाराजांनी बंकटलालाचं घर सोडलं आणि महाराज शेगावच्या हनुमान मंदिरात कायमस्वरूपी राहायला आले. तिथे महिनाभर उत्सव असतो ना मारुतीरायांचा, आणि सोबत सेवा करायला भास्कर पाटील होतेच महाराजांसोबत. या उत्सवात सगळे गाव सहभागी होत असे, पण याचे नेतृत्व शेगावचे खंडू पाटील करीत असत. खरं म्हणजे त्यांचे आडनाव नुसते पाटील नव्हते, तर होते खंडेराव गणेश पाटील, कारण या पाटील कुटुंबियांचे कुळ होते गणेश पाटील. हे पाटील घराणे अतिशय पुरातन होते, अतिशय श्रीमंत घराणे. प्रचंड पैसा, सोने नाणे, खूप शेतीचा पसारा, नोकर चाकर, गर्भ श्रीमंत घराणे. या घराण्याने पूर्वीपासून संत सेवा केली होती. शेगावजवळ एक गाव आहे नागझरी. तिथे श्री गजानन महाराजांपूर्वी एक महान संत होऊन गेले. त्यांचे नाव होते संत गोमाजी महाराज. या गोमाजी महाराजांची सेवा केल्याने त्यांचा आशीर्वाद होता महादजी पाटील यांना. या महादजी पाटीलांना 2 मुले होती. मोठ्या मुलाचे नाव होते कडताजी आणि धाकट्या मुलाचे नाव होते कुकाजी. कुकाजी विठ्ठल भक्त होते. कडताजी पाटील यांना 6 मुले होती: खंडेराव, गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी. कुकाजींना अपत्य नव्हते, पण कडताजी अल्पायुषी असल्याने त्यांचे निधन झाल्यावर 6ही मुलांचे संगोपन काकांनी म्हणजे कुकाजींनीच केले होते. हळूहळू कुकाजी काका पण वृद्ध झाले. मग सगळा कारभार खंडू पाटील करत. खंडू पाटील मोठे भाऊ असल्याने त्यांचे समोर कोणाचे काहीच चालत नसे. आधीच पाटील जमीनदार, त्यात पाटील म्हणून हातात सत्ता, श्रीमंती इतकी की पैशाचा घरी धूर निघत असे. सगळे भाऊ कुस्ती पहिलवानकी करणारे, त्यामुळे उत्सव नावाचा मारुतीरायांचा जय जयकार पाटलांचा. पाटील मंडळींचा शब्द अंतिम. लोक पाटलांचे शब्दाबाहेर नव्हती. गावात कटकटी, मारामाऱ्या, पण पाटील पक्षपात करीत नसे. लोक काय त्या अन साधू संत काय, दोनही सारखेच होते पाटलांना. असो तर पाटील मंडळींनी मंदिरात येऊन महाराजांची हेटाळणी सुरू केली. कोणी महाराजांना म्हणायचे, काय पिशा गण्या, खातोस का ताक कण्या? तर कोणी म्हणावे, का रे खेळतोस का कुस्ती आमच्यासोबत? योगी पुरुष आहेस ना तू? अशी चेष्टा मस्करी करणे सुरू केले पाटील मंडळींनी. त्यांचे बोलणे समर्थ फक्त ऐकत असत, कोणालाही उत्तर देत नसत, फक्त हसून प्रतिसाद देत असत, कोणाबद्दलही राग मनात धरत नसत. हा प्रकार पाहून भास्कर पाटील खूप दुःखी होत असत. त्यांना खूप वाईट वाटायचे. ते एकदा महाराजांना म्हणाले, नका महाराज इथे राहू, ऐका माझं, आपण माझ्या अकोली गावी जाऊ. ही पाटलांची पोरं माजली आहेत, यांचा संबंध नकोच. शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, नको इथे आता राहणे. त्यावर महाराज म्हणाले, भास्करा थोडा दम धर. ही पाटील मंडळी माझे भक्त आहेत, मात्र यांचे स्वभावात विनयशीलता नाही. का नाही तूच विचार कर. अरे जमेदार असेच उर्मट असतात. वाघ तो वाघच, तो काही गाईसारखा गरीब नसतो. तलवार धारदारच असते, अग्नी थंड नसतो. काही काळ जाऊ दे, हा उर्मटपणाही जाईल. यांचे घराण्यावर संत कृपा आहे भास्करा. एक दिवस हरी पाटील एकटेच आले मंदिरात आणि महाराजांचा हात धरून म्हणाले, उठ, चल तालमीत, माझ्यासोबत कुस्ती खेळ. आता तुला चीत करतो बघ. उगाच गणगण म्हणत बसतो. तुझे प्रस्थ फार माजले आहे. आज बघूच खरे खोटे. मला जर तू कुस्तीत मात दिली तर तुला मोठे बक्षीस देईन. समर्थांनी हरी पाटलांचे हे आव्हान स्वीकारले. हरीसोबत तालमीत म्हणजे कुस्तीचे आखाड्यात आले आणि खाली जमिनीवर मांडी घालून बसले आणि हरीला म्हणाले, पहिलवान आहेस ना तू? चल आता मला फक्त उठवून उभे करून दाखव. हरीने पण महाराजांचे हे आव्हान स्वीकारले
आणि महाराजांना उठवण्याचे पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न सुरू केले. पण हरीला यश आले नाही. घामाघूम झाले हरी पाटील. त्यांचे कुस्तीतील सर्व डावपेच व्यर्थ गेले. थकून गेले हरी. पण महाराजांना उठवणे सोडाच, 1 इंचही हलवू शकले नाहीत ते. हरी मनात म्हणायला लागले, केवढा शक्तिमान आहे हा. एखाद्या अचल पर्वतासारखा. हा दिसतो किडकिडीत, पण हत्तीसारखा शक्तिमान आहे हा. आमच्या सर्व खोड्या याने सहन केल्या, कारण हा हत्ती आणि आम्ही कोल्हे. जसे कोल्ह्याकडे हत्ती दुर्लक्ष करतो किंवा कुत्र्याकडे वाघ दुर्लक्ष करतो, तसेच हा आमच्याकडे लक्ष देत नव्हता. आता याच्या पायावर डोके ठेवणे आले आणि मी तर आजपर्यंत कोणासमोर कधीच झुकलो नाही. महाराज हरीला म्हणाले, एक तर तू मला कुस्तीत चीत कर, नाहीतर दे मला बक्षीस. अरे हा मर्दानी शौक आहे. कृष्ण बलरामांनी लहानपणी खूप कुस्त्या खेळल्या. पहिली संपत्ती असते आपले सशक्त शरीर, दुसरी संपत्ती म्हणजे आपले घरदार आणि तिसरी संपत्ती म्हणजे पैसा. त्यामुळे तू आता तुझे बळ आणखी वाढव, नाहीतर नाव नको लावूस पाटील म्हणून. हेच मला बक्षीस दे, नाहीतर खेळ पुन्हा कुस्ती. हरी पाटील वरमले. म्हणाले, आपली कृपा असल्यास शेगावच्या सर्व लेकरांना सशक्त करतो. हरी पाटील हुशार होते. त्यांनी ती वेळ मारून नेली. पण त्यानंतर हरी पाटील यांनी कधीच महाराजांची चेष्टा केली नाही. हरीमध्ये झालेला हा बदल बघून त्याचे इतर भाऊ त्याला म्हणायला लागले, अरे त्या जोगड्याला तू का भीतोस? काही कळत नाही. आपण पाटील आहोत, गावीचे जमेदार आहोत, आणि तू का त्या नागव्याच्या पायी डोकं ठेवतोस? त्याचे थोतांड खूप माजले आहे. त्याची परीक्षा आता घ्यायलाच हवी. यावर हरी पाटील काहीच बोलले नाहीत, कारण त्यांनी महाराजांचा अनुभव घेतला होता ना. खंडू पाटील घरीच होते. इतर सर्व भाऊ उसांची मोळी घेऊन मंदिरात आले. हरी काहीच बोलले नाहीत. इतर पाटील बंधू महाराजांना प्रश्न विचारू लागले, का रे, तुला खायचा आहे का ऊस? पण आमची एक अट आहे, आम्ही आता या उसाने तुला झोडपणार. तुझ्या अंगावर जर वळ उठले नाही तर तू खरा योगी. पाटील बंधूंना वाटलं की उसांनी झोडपले की हा घाबरून पळून जाईल. पण हे बोलणे ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत. जसं लहान मुलं काहीही वेडेवाकडे बोलले तरी मोठं माणसं दुर्लक्षच करतात ना, तसं. मारुती पाटील म्हणाले, अरे हा घाबरला, हा काही उसाचा मार खायला तयार नाही. गणपती पाटील म्हणाले, अरे त्याचे मौन हीच त्याची परवानगी. असे म्हणत पाटील बंधू हाती एक एक ऊस घेऊन महाराजांना मारण्यास सरसावले. ते बघून भास्कर पाटील पुढे आले आणि म्हणाले, अरे तुम्ही गावचे पाटील, थोडी तर दयाळ बुद्धी ठेवा. हे तुम्हाला महाराज वाटत नसतील तर हीन दीन म्हणून सोडून द्या. शूर लोक वाघावर चालून जातात, बंदूक घेऊन नाकतोडा मारत नाहीत. पाटील बंधू रागावले, खूप झाले तुमचे भाषण. खरेच हे योगी आहेत का? हेच बघतो आहोत आता आम्ही. असे म्हणून सर्व भाऊ उसाने महाराजांना झोडपू लागले. पण महाराज काहीच बोलले नाहीत, फक्त हसू लागले. इतका मार खाल्ला तरी त्यांच्या अंगावर वळ उमटले नाहीत. मग मात्र पाटील बंधू घाबरले, महाराजांच्या पाया पडू लागले. त्यांनी मान्य केले की श्री गजानन महाराज योग योगेश्वर आहेत. महाराज त्यांना म्हणाले, अरे मला मारून तुम्ही दमले असाल, तुमच्या हातांना खूप त्रास झाला असेल, या बसा येथे, मी तुम्हाला या उसाचा रस काढून देतो प्यायला. असे म्हणून महाराजांनी एक ऊस हाती घेऊन हातांनीच पिळून रस काढला. एकच नव्हे मित्रांनो, एक एक करून सर्व मोळी हातांनी पिळून रस काढला. बरं गंमत नाही, बिना मशीनने हातांनी ऊस पिळून रस काढला म्हणजे किती शक्ती असेल ना महाराजांच्या हातात, कारण महाराज योगी पुरुष होते. हा चमत्कार बघून पाटील बंधू तर चक्रावून गेले. महाराजांच्या पाया पडून घरी गेले आणि आपल्या मोठ्या भाऊंना म्हणजे खंडेराव पाटलांना सर्व हकीकत सांगत म्हणाले, दादा, आपल्या गावातील मंदिरात असलेले गजानन महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर आहेत. बरं
आम्ही आत्ताच अनुभव घेतला. मग खंडू पाटील ही महाराजांच्या दर्शनास येऊ लागले. पण त्यांची बोलण्याची पद्धतच निराळी होती. ते कोणालाच ते अहो जाओ म्हणत नसत, सर्वांनाच अरे तुरे करीत. महाराजांशी बोलतानाही अरे गण्या किंवा अरे गजा असेच बोलत. त्याला कारणही तसेच होते. जसं आई मुलांना अरे म्हणते खूप प्रेम असल्याने, तसेच खंडू पाटील गावचे अधिकारी. सगळी प्रजा त्यांना आपल्या मुलांप्रमाणेच, म्हणून पाटील तसेच बोलत सर्वांशी. खंडू पाटील यांचे काका कुकाजी पाटील आता अतिशय वृद्ध झाले होते आणि खंडू पाटील यांना मूलबाळ नव्हते. एक दिवस कुकाजी काका खंडू पाटलांना म्हणाले, अरे तू म्हणतोस श्री गजानन महाराज साक्षात्कारी पुरुष आहेत, तू रोज त्यांचे दर्शन घ्यायला जातोस, तुला पोरबाळ नाही, मी पण म्हातारा झालो आहे, मला नातवंड बघण्याची इच्छा आहे. श्री महाराजांना आज विनंती कर बरं, म्हणावं मला एखादा मुलगा होऊ द्या, ते खरे साधू असतील तर तुझी मागणी पूर्ण करतील. साधू पुरुषांना काहीच अशक्य नसतं. काकांचे हे म्हणणे खंडू पाटील यांना मानवले. एक दिवस खंडू महाराजांना म्हणाले, अरे गण्या, माझा काका म्हातारा झाला आहे, त्याला नातवंड बघण्याची इच्छा आहे. तू तर साधू आहेस, मी तुझा भक्त आहे, ज्याचे शिर तुझ्या पायावर आहे तोच निपुत्रिक राहावा. तुला सर्व शक्य आहे, मला एखादे मूल होऊ दे. महाराज तर बोलण्यात पटाईत. एवढा मोठा पाटील, ज्याला अख्खे गाव घाबरते, जो फक्त लोकांना आज्ञाच करतो, तोच आज काहीतरी मागतोय. मग महाराज त्यांना म्हणाले, वा, आज तू मागणी करतोस, तुझ्याजवळ अमाप धन आहे, हातात सत्ता अधिकार आहे, तू प्रयत्नवादी आहेस, पैसा आणि सत्ता याने सर्वच काही मिळते असे तुला वाटते. तुझी खूप मोठी शेती आहे, कितीतरी दुकाने गिरण्या तुझ्याच मालकीच्या आहेत. तुझा शब्द या वराड प्रांतात कोणी मोडू शकत नाही. मग तू त्या ब्रह्मदेवाला आज्ञा का करत नाहीस, म्हणावं एखादा मुलगा द्या मला, तू मला सांगावं, याचं नवल वाटतं मला. खंडू पाटील म्हणाले, सगळी कामं आपल्या प्रयत्नांनी होत नसतात महाराज. माणूस मेहनत करून शेती पिकवू शकतो, पण त्यासाठी पाऊस पाडणे माणसाच्या हाती नाही. पाऊसच पडला नाही तर आम्ही काय करणार. महाराजांना हसू आले. ते म्हणाले, ठीक ठीक, तू मला आज मागणी केली. मागणी म्हणजे याचना, याचना म्हणजे भीक. थोडक्यात तू भीक मागितली आज. तुला मूलबाळ होणे माझ्या हाती नाही, तरी मी परमेश्वराला विनंती करीन, तो ऐकेल माझं. त्याला काही कठीण नाही. तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू भिक्या ठेव आणि दरवर्षी ब्राह्मणांना आंब्याच्या रसाचे भोजन देत जा. तुला सहज शक्य आहे हे. खंडू पाटीलांना आनंद झाला. त्यांनी घरी येऊन कुकाजी काकांना सर्व वर्तमान सांगितले. काकांनाही आनंद झाला आणि खरोखरच खंडू पाटील यांना मुलगा झाला. कुकाजी काकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. खंडू पाटील यांनी मोठा दानधर्म केला. गरिबांना गूळ गहू दिले, लहान मुलांना बर्फी पेढे दिले, थाटात बाळाचे बारसे केले, भिकू नाव ठेवले बाळाचे. ब्राह्मणांना आम्ररसाचे भोजन दिले. पाटील घराण्यात ही परंपरा अजूनही पाळल्या जाते बरं. महाराजांची वाणी सार्थ झाली. महाराज पुण्यपुरुष होते. त्यांनी सांगितले ते होणारच होणार. हळूहळू बाळ रांगू लागले. दिसामासा मोठे व्हायला लागले. पण या शेगावात दुफळी होती. काही लोक पाटलांना मानणारी, तर काही लोक देशमुखांना मानणारी. पाटील व देशमुख यांचे अजिबात पटत नव्हते. अगदी 36चा आकडाच. एकमेकांचे नुकसान कसे करता येईल याचाच सतत प्रयत्न करीत. पुढे कुकाजी काका स्वर्गवासी झाले. खंडेराव पाटलांचा तर आधार गेला. दुःखी झाले पाटील. पाटलांना मुलगा झाला म्हणून देशमुखांचे पोटात दुखत होतेच. आता तर पाटलांचा आधारच गेला. हीच वेळ साधून पाटलांना कसा त्रास देता येईल याचा विचार देशमुख करू लागले. ती गोष्ट आता पुढल्या म्हणजे आठव्या अध्यायात बघू आपण. भेटू पुन्हा एका आठवड्याने. तोपर्यंत जय गजानन.